खासदार वर्षा गायकवाड आपल्या स्वतः आहे. ताई तुम्ही अध्यक्ष म्हणाल काय नेमकं झालं? अध्यक्षांनी आम्हाला आम्ही अध्यक्षांना भेट मागितली आणि अध्यक्षांना त्या ठिकाणी भेटून आम्हाला आज निवेदन द्यायचं होतं. पण खेदजनक आहे की अध्यक्षांनी भाजपच्या लोकांना त्यांच्या ऑफिसमध्ये सोडण्याचं काम केलं, आम्हाला अडवण्याचं काम केलं. अध्यक्षांनी बाकीच्यांना केलं ना, निशाणीच्या बाबतीत काय गोष्ट केली सगळ्या बाबतीत जनता माहिती आहे. आमचं काय म्हणणं आहे की एका संविधानिक पदावर असलेला लोकसभेच्या आमच्या प्रतिपक्ष नेत्याबद्दल आम्ही बोलतोय, राहुल गांधी बद्दल बोलतोय. हे आपले जननायक आहे, ज्यांनी भारत जोडो यात्रा केली, भारत जोडो न्याय यात्रा केली, जी जनसामान्याचे प्रश्न मांडत असतात. त्यांच्याबद्दल एक आमदार बोलतो, जो आमदार वारकऱ्याबद्दल बोलणार, जो शेतकऱ्याबद्दल बोलणार, जो महिलांबद्दल गैरवर्तनच्या गोष्टी बोलणार, अशा गुंडगिरीच्या आमदाराच्या रस्त्या मारामारी करतो. आता अध्यक्षांनी परत बोलवलं होतं, पोलिसांनी सांगितलं आहे की आम्ही दरवाज्यात जाऊन आलो. विचारा, यांच्या कॅमेऱ्यामध्ये शूट केलेले, आम्ही त्यांच्या गेट पर्यंत जाऊन आलो. हेच तुम्ही होणार, तेच तुम्ही होणार, इतकेच तुम्ही गेलं पाहिजे, तितकंच तुम्ही गेलं पाहिजे. आम्हाला गेटच्या आतमध्ये अलाउड करतो. हे तर आम्हाला पहिल्यांदा पण सांगितलं की तुम्ही 15 लोक जा म्हणून. गेटच्या इथे गेलो, 15 लोक सोडून दे, 5 लोकांना सोडलं नाही. विचारा यांना, तुमच्याच कॅमेराने नोट केले. काय नेमकं निवेदन देणार आहात? आमचं म्हणणं एवढंच आहे की जे हे उर्मटपणे बेताल आणि उर्मटपणाची वर्तन करतात ना आणि जे बोलतात ना आमदार, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत आणि सभ्य राजकारणाला ही काळीमा लावणारी मंडळी आहेत, जी घुसण्याची बाता करतात, पोलिसांवर बाता करतात आणि आता राहुल गांधी मध्ये बोलायला लागलेत. यांची मजल बघा, उंची तरी बघा होताची. त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. तो पण थोडक्यात तुम्ही आता भेटणार नाही. पाहतोय या ठिकाणी राहुल गांधी संदर्भात जे आहे ते आंदोलन केलेलं होतं आणि नंतर विधानसभा अध्यक्षांनी भेटायला बोलवलं, मात्र कुठेतरी जे आहे ते भेटू दिलं नाही. त्यामुळे आता आम्ही भेटणार नाही अशी भूमिका घेत काँग्रेसचे आमदार जे आहे ते बाहेर पडताना पाहायला मिळतात. खरं तर राहुल नार्वेकर यांच्या घराच्या समोर काही वेळापूर्वी आंदोलन केलेली होती आणि त्यानंतर थेट पोलिसांच्या गाडीमध्ये विधान भवनामध्ये दाखल झालेले होते आणि दाखल झाल्यानंतर आता कुठेतरी भेट जे आहे ते आम्हाला नाकारलेली आहे असं वर्षा गायकवाड म्हणतायत. आणि त्यानंतर पाहतोय आपण का सगळे आमदार जे आहे ते गेटच्या बाहेर पडतायत आणि कुठेतरी आमच्या जे आंदोलन केलेलं आहे ते पोलिसांनी त्या ठिकाणी घेऊन आलेले होते. त्यामुळे कुठेतरी राहुल नार्वेकर जे आहे ते आम्हाला भेटू देत नाहीत अशा प्रकारचं जे आहे ते म्हटलेलं पाहायला मिळते. त्यामुळे पाहतोय आपण गेटवरती जे आहे ते विधानभवनाच्या सगळे थांबलेले पाहायला मिळत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.